हाय, आज मी काढते पालाभाजीचा बी। मी बीच्या झाडावरती सुकायला ठेवलं होतं, पण ह्या चिमण्या पाखरं आहेत ना, टोचून टोचून सगळं बी खाली पाडतात आणि माझ्या पूर्ण अंगणात परसवात सगळीकडे पालाभाजीच झाली। मग मी आता काय करते तर बी काढते आणि टपामध्ये सुकवते। हे बघा, हे बघा किती मस्त बी आहे बघा। आता हे काढून मी टपामध्ये सुकवणार। हे बघा, एवढं बी काढलं मी। आता ह्याचं बी आहे ना, सुकवल्याच्या नंतर किती सारं होईल। सुकल्याच्या नंतर ना असं हातावरती असं मलायचं, म्हणजे आतमधली काळी बी बाहेर येते। हे बघा, आता मी हे टपामध्ये सर्व जमा करते। हे बघा, हे बघा, अजून हाय भरपूर, मी काढते आणखी। हे बघा, इथे पण किती सारं आलंय बघा। मी ठेवते हो सुकायसाठी, पण ह्या चिमण्या पाखरांना काय ठेवत नाही। ते बघा, हे बघा, आहे ना। हे बघा, हे इथे शोपीसचं झाड आहे बघा, कसं फुलाचं झाड आहे बघा। आणि इथे हे पपईचं झाड आहे। हे बघा, हे पपईचं झाड आहे। मग याच्यामध्ये पण बघा किती सारं बी आलं। आता हे सुद्धा काढते मी। हे बघा, मी ठेवलं होतं सुकायसाठी। हे बघा, आहे ना। आणि किती बी काढलं बघा। हे बघा किती बी काढलं। आता हे सुकवणार, कोणाला पाहिजे तर मी थोडं थोडं देणार, आहे की नाही मस्त। हे बघा किती सारं बी काढलं बघा। हे बघा, आहे ना। हेच जर बी आपण जर दुकानामध्ये विकत घ्यायला गेलो ना, तर 20 रुपयाचं एकदम छोटंसं पाकिट देतात। मग ते कधी रुजून येतं, कधी रुजून येत नाही। मग आता ही आपल्या घरातलीच जर भाजी असेल तर हिला जरासं सुकवायची, सुकून झाल्याच्या नंतर हातावरती मलायचं आणि जरासं तांदळासारखं पाकडायचं आणि काळं बी पाठीमागे येते ते भरून ठेवायचं। आणि पावसाळ्यामध्ये ना आपल्याला मग उपयोगाला येतं पेरायसाठी। कोणी मागितलं, बाबा जरासं बी दे ना, मी सुद्धा मागते कोणाकडे, मग ते आपल्याला द्यायला पण बरं वाटतं, आहे की नाही मस्त। सांगा बघू तू। हे बघा, पैसे पण आपले वाचतात, आहे की नाही। कसे वाटले व्हिडिओ? आवडले तर नक्की लाईक करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि माझे व्हिडिओ कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो। धन्यवाद।